नमस्कार, मी सचिन अपसिंकर. धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचार समाप्तीच्या पूर्वदिनी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शी तालुका अध्यक्ष विक्रम सावळे यांच्याशी बातचीत करणार आहोत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या सुविद्य उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचार कार्यामध्ये विक्रम सावळे यांनी प्रचार सुरू झाल्यापासून आजपर्यंत या मतदारसंघामध्ये कानाकोपऱ्यामध्ये प्रचार केलेला आहे. तर आपण आज त्यांच्या प्रचार कार्याचा पण आढावा घेणार आहोत. बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि ज्यांच्यावर या तालुक्यात प्रचाराची मुख्य भिस्त आहे आमदार राजभाऊ राऊत यांच्या समवेत सुद्धा विक्रम सावळे यांनी या मतदारसंघात प्रचार सभा घेतलेल्या आहेत. तर आपण एकंदरीतच आपण या त्यांच्या प्रचार कार्यातील योगदानाबद्दल त्यांच्याशी बोलणार आहोत. विक्रमजी नमस्कार. नमस्कार. तर काय सांगाल? सचिनजी, संबंध लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत असताना त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी जी केलेली कामं आहेत तर ही प्रामुख्याने माझ्या ठळकपणे लक्षामध्ये आली आणि त्याचा साहजिकच माझ्या भाषणांमध्ये लोकांना संबोधित करत असताना किंवा पटवून देत असताना ही गोष्ट मला अतिशय सोपी गेलेली आहे. तिथं जरी विद्यमान खासदार त्या ठिकाणी लोकचर्चेमध्ये राहिले, त्यांच्या व्यक्तिसंपर्काची व्यक्तिशः लोकांचा जो संपर्क आहे त्याच्याविषयी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये जरी राहिलेली असली, परंतु ही आजची जी निवडणूक आहे तर मला असं वाटतं प्रामुख्यानं मी अतिशय स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे तुम्हाला मी सांगतो, सन्माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी हे सगळेच आमदार त्या परीने आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु मला एक लक्षामध्ये आलं, या लोकसभा मतदारसंघाच्या ज्या सौ अर्चनाताई पाटील ज्या उमेदवार आहेत या जर निवडून येणार असतील तर त्या विधानसभेतल्या आमदारांच्या कार्यामुळेच ही गोष्ट मला अधोरेखित करणं गरजेचं आहे. विशेषतः आता बार्शी तालुक्याचे आपले सन्माननीय आमदार राजभाऊ राऊत यांच्या समवेत आता डझनभर सभांना मी त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. एकूणच पांगरी असेल, पाणगाव असेल, वैराग असेल, पिपरी असेल या भागामध्ये फिरत असताना आणि एकूण त्यांच्या कामाचा आढावा ते स्वतः ते सांगत असतात आणि एक गोष्ट लक्षामध्ये आली की सगळ्यात महत्त्वपूर्ण काम जर कुठलं झालं असेल तर आपली उपसा सिंचन योजना. उपसा सिंचन योजनेचे जवळपास तब्बल 650-700 कोटी जे काही रुपये मंजूर झालेले आहेत आणि एकंदरीतच ते काम प्रत्यक्ष सुरू आहे. पहिल्या टप्प्यातलं काम डिसेंबर-जानेवारीमध्ये पूर्णत्वाला जात आहे. 12,500 एकर जमीन ही सिंचनाखाली त्या ठिकाणी येते आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यामध्ये राजभाऊंचं असं म्हणणं आहे की 6 वर्षामध्ये आम्ही तब्बल क्षेत्र 1 लाख एकर सिंचनाखाली त्या ठिकाणी आणू. आणि मला एक सांगा सचिनजी, प्रामाणिकपणे सांगा की बार्शी बाजारपेठ किंवा बार्शीचं जे आर्थिक भवितव्य आहे ते मुळात शेतीवर आहे. म्हणजे जर शेती जर त्या ठिकाणी हिरवीगार होणार असेल, डौलणार असतील शेतं, तुम्हाला मी सांगतो उत्पादनामध्ये वाढ होणार असेल तर मार्केट वाढणार आहे. आणि म्हणून 1 लाख एकर सरासरी 1 लाख रुपयांनी जर त्याचा हिशोब लावला तर कितीतरी प्रचंड मोठी आर्थिक क्षमता ही बार्शी बाजारपेठेमध्ये तयार होणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष बाजारपेठेतला फायदा कुणाला आहे? हा सगळ्यांनाच आहे. शेतकऱ्यांना आहे, शेतीपूरक व्यवसायावर जे आधारित आहेत, म्हणजे तुम्हाला दुग्ध असेल, दुग्ध व्यवसायाच्या निगडीत असेल, कुक्कुटपालनासारखे विषय असतील, गोदाम असतील आणि विशेषतः खत दुकानदार, मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला लागवड असेल, द्राक्ष लागवड असेल, ऊस लागवडीकडचं क्षेत्र असेल, हे वाढत जाणार आहे. आणि म्हणूनच याचा बाजारपेठेवर जो होणारा परिणाम आहे तो अतिशय चांगला त्या ठिकाणी राहणार आहे. ही सगळी पहिल्यात महत्वाचं. दुसरं, रोड इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काम आहे की आपल्याकडनं राज्यातले रस्ते गेलेले आहेत, राष्ट्रीय महामार्ग आपल्या इथून गेलेले आहेत. म्हणजे राज्यमार्गातील रस्ते, राष्ट्रीय महामार्गातील रस्ते, ऑलरेडी झालेले रेल्वे, याच्यामुळे भौगोलिक परिस्थिती पाहता बार्शी बाजारपेठेला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची सुद्धा चांगली साथ मिळालेली आहे. शहरांतर्गत रस्ते रुंद होत आहेत, कुठल्याही भागामध्ये त्या ठिकाणी जावा. तर त्याचबरोबर बार्शी तुळजापूर सारख्या रस्त्याला 300 कोटीपेक्षा अधिक निधी मंजूर झालेला आहे. ही जर सगळं जर पाहिलं, एकूण जर गणित पाहिलं तर रोड आला, सिंचनाची कामं त्या ठिकाणी झाली, म्हणजेच तुमची आर्थिक व्यवस्था ही गतिमान झालेली. हे चित्र पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून लोकांना कन्व्हिन्स करणं आम्हाला सोपं जात आहे. त्या व्यतिरिक्त बाकीचे जे काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी आहेत, कोर्ट इमारतीचा निधी मंजूर करून आणणं झालं, हे असे अनेक कामं. पांगरीच्या परवाच्या आमच्या एका सभेमध्ये जवळपास 100 कोटी रुपयाचा निधी आहे आणि पर्यायानं त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आवाहन करून लोकांना विचारलं की विद्यमान खासदारांनी त्या ठिकाणी काय दिलेलं आहे
एकीकडे 100 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिसतोय, हॉस्पिटलसाठी 65 कोटी रुपये आहेत, विकास कामांसाठी 35 कोटी रुपये आहेत. तर मला असं वाटतं की विद्यमान खासदारांनी त्या ठिकाणी 1ही लाख रुपये तिथे दिलेले नाहीये. म्हणजे त्या लोकांनी सांगितलं तिथं, बाकीची त्यांनी कामं केली असतील, ट्रान्सफॉर्मरच्या कामामध्ये त्यांचं काम दिसतंय, नाही असं नाहीये, व्यक्ती संपर्कामध्ये त्यांची आघाडी आहे, उमेदवार म्हणून ते पुढे आहेत, तो भाग वेगळा. परंतु राजाभाऊनी जी कामं या मतदारसंघामध्ये केलेली आहेत ती प्रचंड ताकदीने उभा केलेली कामं आहेत. त्यांचं धोरण काय आता की हे जे MIDC एक्झिस्टिंग MIDC बार्शीच्या ताडसोंदेनं रोडला आहे त्याच्यामध्ये पाणी ते अवेलेबल करून देत आहे. आणि त्यांनी असं शब्द दिलेला आहे की जर सौ अर्चनाताई पाटील त्या ठिकाणी आल्यात तर सरकारी दरबारामध्ये जाऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना मी सांगून की हा जो संतनाथाचा भोगावती सहकारी साखर कारखाना जो लयाला गेलेला आहे त्याला परत पुनर्जीवित करून त्याला चालू करून त्या भागामध्ये उर्वरित जमिनीमध्ये सुद्धा आम्ही वैराग MIDC चालू करतो आहे. एक धोरणात्मक निर्णय, एक चांगले निर्णय या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. मला वाटतं कधी नव्हे ते सुवर्णयोग ज्याला म्हणतो आपण, किंवा एक चांगली संधी या निमित्ताने कशी आलेली आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत ही माहितीची सत्ता त्या ठिकाणी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये निधी तुमच्याकडे येणारच आहे. येणाऱ्या आपल्या ज्या काही पिढी आहेत त्यांचं जे भवितव्य आहे, जे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनावर, रस्त्यांवर किंवा विविध विकास कामांवर अवलंबून आहे, त्या अतिशय महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला पूरक ठरत आहेत. विशेषतः जे साठवण तलाव आहेत, जे ऑलरेडी मंजूर पाझर तलाव होते त्याच्या साठवण तलावामध्ये 35 त्याची कामं पूर्ण झालेली आहेत आणि जवळपास 65 त्यांनी सांगितलंय राजाभाऊनी की मला 100चं माझं टार्गेट आहे, मी हे शतक याच्यामध्ये मारणार आहे. हा जो आत्मविश्वास त्यांनी दर्शवला त्याच्यामुळे साहजिकच आम्हाला लोकांना कन्व्हिन्स करणं सोपं चाललं. नाहीतर तुम्हाला मी सांगतो तशी अँटी इन्कम्पन्सी कोणालाही असतेच, पण कामाच्या बेसिसवर आणि जोरावर तुम्हाला मी सांगतो की लोक जिथल्या तिथं त्या ठिकाणी थांबून आहेत. हा झाला आपल्या बार्शी विधानसभाचा. मी औसाला ज्यावेळेस अभिमन्यू पवार साहेबांकडनं त्यांच्या कामाची महती जाणून घेतली तर लक्षात आलं की ज्याला आपण शेत रस्ते, पाणंद रस्ते, तर औसा एक रस्ते विकासाचा नवीन पॅटर्न त्यांनी संबंध महाराष्ट्राला त्यांनी दिलेला आहे. इतकं मूलभूत काम आणि एक चांगलं काम की ज्या शेतांच्या रस्त्यांवरनं तुम्हाला मी सांगतो की अनेक भानगडी किंवा कोर्टामध्ये अनेक केसेस प्रलंबित आहेत, तर अशा बाबतीमध्ये अभिमन्यू पवार साहेबांनी जे केलेलं काम आहे हे वाखाण्याजोगं आहे आणि पथदर्शी काम आहे. तो झालं. माखणी धरणातून त्यांनी तुम्हाला सांगतो औसाला पाणी पुरवठा असतील, सुंदर शाळा, मला वाटतं एक शासनाची एक स्कीम आहे, त्याचं नाव मला लक्षामध्ये नाही, परंतु जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळांना 50 लाख रुपये पर शाळा याप्रमाणे निधी देऊन त्यांना डिजिटलीकरणामध्ये आलं आणि सामान्यांची जी मुलं आता शाळेमध्ये जात आहेत, जी इतर प्रायव्हेटमध्ये त्यांना सोयीसुविधा मिळतात त्या सगळ्या आता त्यांना मिळाल्यात. किंबहुना एक स्टेप पुढे जाऊन त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि तिथेही रस्त्यांची कामं किंवा विविध विकास कामं ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहेत. विशेषतः गोरगरिबांना लागणारे जे गोठे आहेत हजारो त्यांनी मंजुरी दिलेल्या आहेत. म्हणून अभिमन्यू पवारांचं सुद्धा काम तुम्हाला सांगतो या राज्यातला एक सक्षम उमेदवार म्हणून, आणि ते या मतदारसंघामध्ये येत आहेत, तर त्यांच्यामुळे सुद्धा तुम्हाला सांगतो या उमेदवाराला अर्चनाताईंना त्याचा निश्चित फायदा होणार आहे. आता दस्तूरखुद्द आपण जिल्ह्याचे पालकमंत्री हो सावंत साहेबांकडे येऊ, तर ते एक महत्वाकांक्षी आहेत. त्यांनी जास्तीत जास्त निधी भूमपरंडा वाशीला कधी नाहीतरी एवढा रेकॉर्ड ब्रेकिंग त्यांनी निधी आणलेला आहे. लोक काहीही म्हणू द्यात, पण सावंत सरांनी जे तुम्हाला सांगतो, कारण की ही जण एज्युकेशनिस्ट आहे, ॲग्रिकल्चरिस्ट आहे, त्याच्यामुळे दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांना कृषी तज्ञतेची ते आहेत, कारखानदारी चालवत आहेत, याचा अर्थ यशस्वी कारखानदारी चालवत आहेत, म्हणजे इतकं सोपं गणित नाहीये. आपण पाहतोय आपण कारखानदारी चालवणं किती अवघड आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा सोनारीचा कारखाना असेल, वाशीचा शिवशक्ती कारखाना असेल, आणि तेरणामध्ये नव्याने त्यांनी जो हात घातलेला आहे, विक्रमजी सावंत आता काम त्याचं बघतायत, तर अतिशय सक्षमपणे ते काम बघतायत. मला असं वाटतं एकंदरून त्यांच्या क्षमतेने त्यांनी हजारो कोटी रुपये मंजूर आणले. एक हॉस्पिटल त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये, मला वाटतं 100 बेडच्या शासकीय हॉस्पिटल त्या ठिकाणी आणलेलं आहे. आणि आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना, पालकमंत्री काम करत असताना त्यांनी परिपूर्ण भूमपरंडा वाशीला परिपूर्ण न्याय देण्याचा 100% प्रयत्न केला. रेकॉर्ड ब्रेकिंग निधी त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. तुळजापूर हे राणादादांचं आता सध्या होम ग्राउंड आहे. चव्हाणताईंचे ते पती आहेत. हो. आणि त्यांचं म्हणजे तुळजापूर मतदारसंघावर एक मोठी म्हणजे प्रभाव आहे. तिथं तुम्ही जेव्हा प्रचारानिमित्त गेलात तेव्हा काय जाणवलं? आता मी राणा जगदीश सह्यानबरोबर योगायोगानं 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळेस राणादादा राष्ट्रवादीबरोबर होते त्यावेळेस मी त्यांच्या प्रचारामध्ये होतो. आपले कैलासवासी अब्बासभाई शेख जे आहेत, आम्ही दोघांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये राणादादांची सगळी सभा घेतल्या होत्या आणि त्या सभेची चर्चा आजही आहे. आणि आज पॅराडिगम शिफ्ट करून ज्यावेळेस राणादादांच्या पत्नींसाठी, सुविध पत्नींसाठी ज्यावेळेस मी प्रचार सभा घेतोय, राणादादांनी आपला स्वतःचा पारंपरिक मतदारसंघ बदलल्यानंतर तुळजापूर विधानसभेमध्ये गेले, निवडून आले. आल्यानंतर तुम्हाला मी सांगतो केवळ फक्त तुळजापूर विधानसभेसाठी नाहीये,
तर संबंध धाराशिव जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. भले ते पालकमंत्री नसतील, पण त्याच्या बरोबरीने काम राणादादांनी त्या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. या धाराशिव जिल्ह्याच्या मध्ये काम करत असताना सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांसाठीचा जो पीक आहे, विमा आहे, तो जर मॅक्झिमम महाराष्ट्रामध्ये कोणी मिळवून दिलेला असेल तर तो राणादादांनी मिळवून दिलेला आहे. हे सगळ्या तिथल्याही लोकांना माहीत आहे. आणि मंदिरासाठी जे काही योजना, मंदिरासाठी निधी असेल, कौडगावच्या सोलर पार्कचा असेल, MIDCचा जो विषय असेल, आता वडगाव बुद्रुक पण एक MIDC त्या ठिकाणी तयार होते आहे. टेक्स्टाईल पार्कसाठी ते प्रयत्न करतायत. आणि सगळ्यात म्हणजे आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटलांचं एक स्वप्न होतं की 23 TMC एक हक्काचं पाणी या मराठवाड्याला मिळालं पाहिजे. तर त्या पाण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे त्याच्यासाठी 16,000 कोटी रुपयांची मंजुरी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, सन्माननीय अजितदादा असतील आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून त्यांनी तो विषय पाठपुरावा करून ताकदीनं तुम्हाला मी सांगतो लावलेला आहे. मराठवाड्याचं तर त्याच्यामध्ये फलित आहेच आहे, पण निश्चितपणे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाला प्रचंड मोठा फायदा आहे. आणि अप्रत्यक्षरित्या ज्यावेळेस हे 23 TMC पाणी येणार आहेत, राजभाऊचा स्वभाव तुम्हाला माहित आहे, ते त्यातलं काही ना काही जे आपल्या हक्काचं आहे तर ते घेणारच. वरती तुम्हाला सांगतो की तुमच्या उमेदवाराला म्हणजे पर्यायाने आपल्या राष्ट्रवादीच्या आमच्या उमेदवाराला निवडून दिल्याबद्दल तो क्लेम ठेवून बार्शी तालुक्यासाठी जास्तीत जास्त पाणी ते त्या ठिकाणी ते आणणार आहे. म्हणजे एकूण जर परिस्थिती जर आपण पाहिली तर या सगळ्या ची जर गोळाबेरीज आपण पाहिली, कशीच परिस्थिती उमरग्याचे ज्ञानराज चौगुले साहेब आहेत, त्यांनीही प्रचंड निधी कधी नाही ते तुम्हाला सांगतो विक्रमी तिथे निधी आणलेला आहे. ह्याचं कारण तुम्हाला मी सांगतो, हे ट्रिपल इंजिन सरकार आहे. इथं शिंदेची ताकद आहे, याच्याबरोबर दादांची ताकद आहे आणि फडणवीस साहेबांची ताकद आहे. आणि केंद्रातनंही निधी आणण्यामध्ये ही लोक यशस्वी झालेली आहेत. आणि याचा फायदा कधी नव्हे तर तो आपल्या या लोकसभा मतदारसंघाला होतो आहे. आजपर्यंत हा मतदारसंघ अतिशय मागासलेला म्हणून आपल्याकडे बघितला गेला, परंतु ही भविष्यात परिस्थिती राहणार नाही. कारण बार्शीचं अर्थकारण जे बदलणार आहे, पर्यायानं लोकसभा मतदारसंघाचं अर्थकारण त्या पद्धतीने ते विद्यमान आमदार करतायत. म्हणून मी सचिनजी परत एकदा सांगतोय की ही जी निवडणूक आहे ही मोदींच्या तर बरोबर इतकी महत्वाची तर आहेच आहे, पण मोदींच्याही पुढे जाऊन तुम्हाला मी सांगतो त्या मतदारसंघातल्या केलेल्या कामांमुळे तुम्हाला सांगतो लोक त्यांना मतदान देणार आहे. या मतदारसंघामध्ये विक्रम सावळे यांनी आपलं सांगितलं त्याप्रमाणे बार्शी विधानसभा मतदारसंघात देखील आमदार राजभाऊ राऊत हे हरित क्रांती, धवल क्रांती आणि उद्योग क्रांती घडावी यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि त्यांचं या तालुक्यातलं विकासाचं जे काही स्वप्न आहे ते या निमित्तानं म्हणजे पूर्ण होईल असा आत्मविश्वास विक्रम सावळे साहेबांनी आता व्यक्त केलेला आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघातलं सर्वंकष महायुतीचं योगदान त्यांनी जे आहे ते या निमित्तानं मांडलेलं आहे. आमदार राजभाऊ राऊत यांचं या तालुक्यात विकास क्रांती करण्याचं स्वप्न हे साकार व्हावं आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रम सावळे यांच्यावर दाखवलेला विश्वास तो ते या योगदानातून सार्थ ठरवत आहेत. त्यांना भविष्यातल्या राजकीय कार्यकर्त्यांची शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद.